छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली। यावेळी यावर्षीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। अध्यक्ष म्हणून देगावचे योगेश भोसले यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्ष लोणार गल्लीचे श्रीनाथ गायकवाड, कार्याध्यक्ष बालाजी निचळ, सचिव श्रीकांत सुरवसे, खजिनदार सचिन साळुंखे, मिरवणूक प्रमुख नाना शिंदे आदींची निवड जाहीर करण्यात आली। सातत्याने सुरू असलेली मध्यवर्ती महामंडळाची बैठक सोलापूर शहरामध्ये त्यावेळेस 20-25 मंडळाच्या माध्यमातून आम्ही मध्यवर्ती महामंडळाची स्थापना करून विविध ठिकाणी कार्यक्रम व्हायचे, पण मिरवणुका कमी निघायची आणि आता मिरवणुका जास्त निघतात। पण नेता मला आठवत आहे त्यावेळेस 24 वर्षाखाली मराठा वस्तीतून पहिली मिरवणूक कुठली येत असेल तर मराठा वस्तीतनं छत्रपती संभाजी महाराज च्या नावावर असलेलं मराठा वस्तीचं नेतांचं मंडळ गेले 24 वर्ष सातत्याने मिरवणूक काढताय। आणि आता मग नवीन जोमाचे सगळे पाटील असतील, सगळे आमचे RDI अक्षयजी, मला वाटतं तुमची लिजिम पण आहे आणि विविध मंडळ गेल्या वर्षी तर खूप मिरवणुका होत्या। आपला राजवसाई शिवजयंती मोठ्या प्रमाणात करतात, काही मंडळ आमचे सचिन साळुंखे शिवजयंती जोरात करतात। ही सगळीच मंडळी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊ असू दे, शिवाजी महाराज असू दे, यांच्या विचाराशी प्रेरित असलेली सगळी मंडळी। आणि मला आनंद वाटतोय इथं घरातले पैसे खर्च करून शिवजयंती संभाजी जयंती साजरा करणारा हा आपला शिव मावळा आहे सगळा। आणि आपण अतिशय जोमानं शिवजयंती संभाजी जयंती साजरी करत असताना आपली तेवढीच नैतिक जबाबदारी पण आहे की तेवढी शानशीर आपल्याला जयंती साजरी करताना आपल्या ही जयंतीला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे, ही जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आहे, आपल्या सगळ्या युवकांची। याप्रसंगी संस्थापक अमोल शिंदे, अनंत नेता जाधव, बापू वाडेकर, किरण पवार, नाना मस्के, सचिन साळुंखे, संजय सरवदे, अजिंक्य पाटील, धनाजी भोसले, राहुल दहीहंडे, दीनानाथ शेळके, समर्थ मोठे, अक्षय बिद्री, महादेव सावंत, नाना शिंदे, युवराज शेळके यांच्यासह सोलापूर शहरातील मंडळाचे पदाधिकारी व शिवशंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते।